सस्नेह नमस्कार रसिक श्रोते हो. शरीराला भूक लागली की आपण जेवतो, पण मनाच्या भुकेचं काय? आजची पिढी डिप्रेशन आणि तणावात का आहे? कारण आपण मुळापासून तुटलो आहोत. आजचा हा व्हिडिओ म्हणजे तुमच्या मनावर फुंकर घालणारा एक प्रयत्न आहे. संतांनी दिलेला हा डोस कडू वाटेल, पण तो तुमच्या भविष्यासाठी अमृतासारखा काम करेल. हा भक्तीचा प्रवास नाही, हे लाईफ मॅनेजमेंट आहे, जे शेकडो वर्षांपूर्वी लिहून ठेवलंय. मानवी जीवन हा एक अत्यंत सुंदर प्रवास आहे आणि या प्रवासात आपल्याला पावलोपावली अनेक प्रकारची माणसे भेटत असतात. यापैकी काहींचा सहवास आपल्या आयुष्याला आनंदाने भरून टाकतो, तर काहींची संगत आपल्या जीवनाला नकळतपणे धोक्याच्या वळणावर घेऊन जाते. आपल्या आयुष्यात कुणाला आपले मानावे आणि कुणापासून 4 हात लांब राहावे, याचे अत्यंत अचूक आणि मार्मिक मार्गदर्शन आपल्या महान संतांनी आपल्याला शेकडो वर्षांपूर्वीच करून ठेवले आहे. आपल्या आजूबाजूच्या माणसांची पारख कशी करावी आणि आयुष्यात नेहमी चांगल्या विचारांच्या लोकांच्याच संगतीत का राहावे, यावर प्रकाश टाकणारा एक अत्यंत मोलाचा आणि डोळ्यात अंजन घालणारा विचार संत नामदेव महाराज त्यांच्या एका रचनेतून आपल्यासमोर मांडतात. जीवनाचे खरे तत्वज्ञान सांगणारे त्यांचे हे अमूल्य विचार आजच्या काळातही तितकेच तंतोतंत लागू पडतात आणि आपल्याला पदोपदी सावध करतात. चला तर मग संत नामदेव महाराजांच्या या अथांग आणि अंतर्मुख करायला लावणाऱ्या अभंगाचे आपण श्रवण करूया आणि जाणून घेऊया या अभंगाचा भावार्थ विश्लेषण, सामाजिक संदेश व नैतिक धडा वास्तविक जीवनातील उदाहरणासह. पहिला चरण, दुष्ट तो दुर्जन दुरीस धरावा, संग न करावा पापियाचा. भावार्थ विश्लेषण. श्रोतेहो, या पहिल्या चरणात संत नामदेव महाराज आपल्याला अगदी स्पष्ट शब्दांत सांगतात की वाईट प्रवृत्तीच्या आणि दुष्ट विचारांच्या माणसांपासून आपण कायम 4 हात लांबच राहिले पाहिजे. जे लोक नेहमी चुकीच्या कामात आणि वाईट गोष्टीत अडकलेले असतात, त्यांची सोबत आपण चुकूनही करू नये, कारण चुकीच्या माणसांची संगत आपल्यालाही कधीतरी चुकीच्या आणि विनाशाच्या मार्गावर नक्कीच घेऊन जाऊ शकते. सामाजिक संदेश आणि नैतिक धडा. संत नामदेव आपल्याला एक स्पष्ट आणि थेट सामाजिक संदेश देत आहेत की वाईट प्रवृत्तीच्या आणि दुष्ट विचारांच्या लोकांपासून नेहमी सुरक्षित अंतर ठेवावे. तत्कालीन समाजात भोळ्या लोकांना फसवणाऱ्या प्रवृत्ती होत्याच. अशा लोकांपासून समाजाने स्वतःचे रक्षण करावे आणि वाईट संगत माणसाचा विनाश करते. हा अत्यंत महत्त्वाचा नैतिक धडा संतांना समाजाला द्यायचा होता. वास्तविक जीवनातील उदाहरण. एखादा अत्यंत हुशार आणि होतकरू तरुण जेव्हा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या किंवा व्यसनाधीन मुलांच्या संगतीत येतो, तेव्हा त्याचे संपूर्ण करिअर आणि आयुष्य उद्ध्वस्त होते. वाईट संगत किती घातक ठरू शकते हे यातून स्पष्ट होते. दुसरा चरण, सर्पाचे पिले साने म्हणवनी पोशिले, त्यासी पान दिधले अमृताचे. भावार्थ विश्लेषण. या दुसऱ्या चरणात महाराज आपल्याला समजायला सोपे जाईल असे एक अतिशय चपखल उदाहरण देतात. ते म्हणतात की सापाचे पिल्लू दिसायला कितीही लहान किंवा निरागस वाटले, म्हणून जर आपण त्याला प्रेमाने घरी आणून पाळले आणि त्याला साधे दूध नव्हे तर चक्क अमृत पाजले तरी त्याचा काय परिणाम होईल याचा आपण विचार केला पाहिजे. सामाजिक संदेश आणि नैतिक धडा. यातून समाजाला अत्यंत मोलाचा संदेश मिळतो की केवळ बाह्यरूपावर किंवा खोट्या निरागसतेवर भाळून कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. विषारी प्रवृत्ती लहान असली तरी ती भविष्यात मोठी झाल्यावर घातकच असते. चुकीच्या जागी दाखवलेली दया आणि सहानुभूती स्वतःच्याच अंगलट येऊ शकते. हा विचार संतांना तत्कालीन समाजाच्या गळी उतरवायचा होता. चांगुलपणाचा गैरफायदा घेणाऱ्यांना वेळीच ओळखावे. वास्तविक जीवनातील उदाहरण. एखाद्या सराईत फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला त्याची दयनीय अवस्था पाहून कोणीतरी सज्जन माणूस राहण्यासाठी घरात आसरा देतो आणि जेवू घालतो, परंतु ती गुन्हेगारी प्रवृत्तीची व्यक्ती संधी मिळताच त्याच घरमालकाला लुटून पसार होते. तिसरा चरण, नव्हे ते निर्विष न संडी स्वभावगुण, घेऊ पाहे प्राणपोसित्याचे. भावार्थ विश्लेषण. तिसऱ्या चरणात वरील उदाहरणाचा अर्थ उलगडताना महाराज म्हणतात की सापाच्या पिल्लाला तुम्ही कितीही अमृत पाजले तरी तो साप आपली डंख मारण्याची आणि विषारी प्रवृत्ती कधीच सोडणार नाही. उलट योग्य वेळ मिळताच ज्याने त्याला प्रेमाने वाढवले आहे त्याच मालकाचा जीव घ्यायला तो मागेपुढे पाहणार नाही. अगदी तसेच दुष्ट माणसांचे असते. आपण त्यांच्याशी कितीही चांगले आणि प्रामाणिकपणे वागलो तरी ते आपला मूळचा वाईट स्वभाव आणि दगाबाजी कधीच सोडत नाहीत. सामाजिक संदेश आणि नैतिक धडा. माणसाचा मूळ दुष्ट स्वभाव सहजासहजी बदलत नाही, हा अत्यंत व्यावहारिक संदेश यात दडलेला आहे. दुष्ट माणसावर तुम्ही कितीही उपकार केले तरी वेळ आल्यावर तो आपला खरा रंग दाखवतोच. समाजाने भाबडेपणा सोडून वास्तवाचे भान ठेवावे, हा नैतिक विचार संतांनी मांडला आहे. उपकाराची परतफेड अपकाराने करणाऱ्या कृतज्ञ प्रवृत्तीपासून सावध राहण्याचा हा स्पष्ट इशारा आहे. वास्तविक जीवनातील उदाहरण. एखाद्या कंपनीच्या मालकाने भ्रष्टाचार करणाऱ्या कर्मचाऱ्याला दया दाखवून वारंवार माफ करणे आणि सुधारण्याची संधी देणे, पण तो कर्मचारी आपला मूळ फसवणुकीचा स्वभाव न सोडता शेवटी मोठी चोरी करून संपूर्ण कंपनीलाच आर्थिक खड्ड्यात घालतो. चौथा चरण, विष्णुदास नामा सांगतसे युक्ती, विवेक हा चित्तीन दृढ धरा. भावार्थ विश्लेषण.
शेवटच्या चरणात संत नामदेव महाराज आपल्याला सुखी आणि सुरक्षित जीवनाचे सार सांगतात. ते म्हणतात की मी तुम्हाला आयुष्यात समाधानी राहण्याची एक अतिशय महत्त्वाची युक्ती सांगत आहे. ती युक्ती म्हणजे चांगल्या आणि वाईट गोष्टींमधला फरक ओळखण्याची बुद्धी, म्हणजेच आपला विवेक नेहमी जागृत ठेवा. कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणापासून सावध राहायचे ही समज प्रत्येकाने आपल्या मनात नेहमी पक्की बाळगली पाहिजे. सामाजिक संदेश आणि नैतिक धडा. भावनांच्या आहारी न जाता सारासार विचार करून म्हणजेच विवेकाने वागा, हा या अभंगाचा कळसाध्याय आहे. चांगल्या आणि वाईट गोष्टींमधील फरक ओळखण्याची बुद्धी समाजाने सतत जागृत ठेवावी, हा सर्वोच्च नैतिक धडा यातून मिळतो. कोणत्याही परिस्थितीत आपली सद्सद्विवेक बुद्धी शाबूत ठेवली तरच आपण समाजात सुरक्षित राहू शकतो, असे संत नामदेव आवर्जून सांगतात. वास्तविक जीवनातील उदाहरण. सोशल मीडियावर अचानक ओळख झालेल्या एखाद्या अनोळखी व्यक्तीवर लगेच भावनिक होऊन आंधळा विश्वास न ठेवणे. त्या व्यक्तीची पूर्ण खातरजमा करून आणि योग्य तो विचार करूनच पैशांचे किंवा खाजगी माहितीचे व्यवहार करणे म्हणजे खऱ्या अर्थाने विवेकाने वागणे होय. आजच्या म्हणजेच सध्याच्या काळातील नवीन पिढीसाठी अभंगाचा संदेश त्यांच्या आधुनिक भाषेत. आजच्या नवीन पिढीला हा विचार त्यांच्या आजच्या भाषेत सांगायचा झाला तर जे लोक नेहमी नकारात्मक बोलतात, तुमच्या पाठीत खंजीर खुपसतात आणि ज्यांच्यामुळे तुम्हाला सतत मानसिक त्रास होतो, अशा टॉक्सिक लोकांपासून स्वतःला लांब ठेवा. सापाचे पिल्लू हा एक रेड फ्लॅग आहे. समोरच्या माणसाचा मूळ स्वभाव ओळखा आणि तो बदलण्याचा किंवा त्याला सुधारण्याचा अट्टाहास अजिबात करू नका. कुणाला आपल्या आयुष्यात किती जवळ येऊ द्यायचे आणि कुठे थांबवायचे हे ठरवणे म्हणजेच नामदेव महाराजांनी सांगितलेला विवेक होय. आपली मानसिक शांतता सर्वात महत्त्वाची आहे. चुकीच्या आणि स्वार्थी लोकांना सुधारण्यात आपला वेळ आणि ऊर्जा घालवण्यापेक्षा तो वेळ स्वतःच्या प्रगतीसाठी आणि शांततेसाठी वापरा. आजच्या या धकाधकीच्या काळात अशा विषारी प्रवृत्तीच्या लोकांपासून स्वतःच्या मनाचे संरक्षण करण्यासाठी तुम्ही कोणता उपाय शोधला आहे? धन्यवाद. आपण सर्वांशी चांगले नक्कीच वागावे, पण आंधळेपणाने कोणावरही विश्वास ठेवू नये. माणसाचा मूळ स्वभाव ओळखायला शिका. दुष्ट माणसांना बदलण्याचा अट्टहास करण्यापेक्षा त्यांच्यापासून 2 पावले दूर राहिलेलेच नेहमी बरे असते. यातच आपले आणि आपल्या मनःशांतीचे हित दडलेले आहे. विठ्ठलाच्या भक्तीचा मळा फुलवण्यासाठी भावार्थ संतवाणीचा हा छोटासा उपक्रम. संतांच्या या अमृतवाणीने आपले आयुष्य सुगंधी व्हावे हीच चरणी प्रार्थना. तुमचे प्रेम असेच राहू द्या. कमेंटमध्ये माऊली लिहून तुमची उपस्थिती नोंदवा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय.